जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम सदाशिवसमारंभं शंकराचार्यमध्यमम् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्पराम्. अष्टवर्षे चतुर्वेदो द्वादशे सर्वशास्त्रविद, षोडशे कृतवान् भाष्यं द्वात्रिंशत् मुनिरभ्यगत. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. भगवान श्री शंकराचार्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण मागच्या सोमवारी आदिश्री शंकराचार्य जयंतीनिमित्त त्यांच्या या ग्रंथावरचं विवेचन, ते या ग्रंथाचा अभ्यास करायला सुरुवात केली होती. आद्य शंकराचार्यकृत प्रश्नोत्तरी, गुरुशिष्य संवादाचे सगळेच विषय आहेत. त्याप्रमाणे हा पण विषय, हा प्रश्नोत्तरी, हा सुद्धा गुरुशिष्य संवादाप्रमाणेच आहे. यामध्ये शंकराचार्यांनी शिष्यांच्या प्रश्नांना विचारलेली उत्तरं दिलेली आहेत. अर्थात शिष्य त्यांच्याबरोबर नेहमीच असायचे आणि त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं ते द्यायचे आणि त्याचं संकलन या प्रश्नोत्तरीच्या स्वरूपामध्ये त्यांनी केलेलं आहे. यामध्ये एकूण 32 श्लोक आहेत. या 32 श्लोकांचं विवेचन जे आहे ते आपण पाहत आहोत. मागच्या सोमवारी आपण फक्त त्यांच्या चरित्राचा थोडासा भाग पाहिला जयंतीच्या निमित्ताने आणि मग लगेच आपण पहिल्या श्लोकाकडे वळलो. पहिल्या श्लोकाचं थोडंफार विवेचन आपण त्या दिवशी पाहिलं होतं. अपार संसार समुद्रमध्ये सम्मज्जतो मे शरणं किमस्ति, गुरो कृपालो कृपया वदैत विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. अपार संसार समुद्रमध्ये, अपार म्हणजे पार करून जाण्यासाठी कठीण असणारा दुस्तर अशा या संसार समुद्रामध्ये, सम्मज्जतो मे शरणं किमस्ति, त्यामध्ये मी कोणाला शरण जावं तर ते प्रश्न विचारला. तेव्हा गुरो कृपालो कृपया वदैत, आमच्या सद्गुरूंना, आमच्या गुरु महाराजांना असा प्रश्न साधकाने विचारला की आपण कृपा करून, कृपया वदैतत, कृपा करून आम्हाला सांगा की विश्वेश पादांबुज दीर्घ नौका, की हे समुद्र पार करून जाण्यासाठी काय करावं. तर उत्तर असं आहे, विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. या विश्वेश म्हणजे या सगळ्याचा, विश्वाचा पण जो अधिपती आहे त्याच्या चरणांबुज दीर्घ नौका, त्यांच्या नावाचे, त्यांच्या नामाने आपण हा भवसागर तरून जाऊ शकतो. तुझ्या कृपेने भवसागरा आम्ही तरो हो रघुपती, अज्ञान आहे जन हे तुम्हाला, पहा किती हो नर म्हणती. आपल्या परमपूज्य प्रल्हाद महाराजांचं हे एक भजन आहे, खूप छान आहे, की तुमच्या कृपेने आम्ही हे पार करून जाऊ शकतो, पण अज्ञानी लोक जे आहेत ते तुम्हाला असे ज्ञानी म्हणून किंवा एवढे श्रेष्ठ असे संत सत्पुरुष आहेत असं त्यांचा विश्वास नाही. ते तुम्हाला तुमच्या आमच्यासारखे पाहतात आणि म्हणून ते म्हणतात की हे आमच्यासारखेच आहेत, मग हे आम्हाला कसे पार करून नेऊ शकतील. परमार्थामध्ये सद्गुरूकडून जेव्हा आपल्याला काही चांगल्या गोष्टी शिकायच्या असतात किंवा अगदी साधं उदाहरण म्हणजे डॉक्टरकडून औषधही घ्यायचं असेल तर आधी त्या औषधावर माणसाचा विश्वास असला पाहिजे. आपल्या गुरुचरित्रामध्ये अशा 7 गोष्टी दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी शिष्याचा विश्वास हा फार महत्त्वाचा आहे आणि तो विश्वास नसेल तर मग दिलेला औषध, दिलेला अनुग्रह, दिलेला मंत्र याचा तसा तसा प्रभाव आपल्यावर झालेला शिष्याला दिसत नाही. आणि म्हणून सद्गुरूच्या वचनांवर अपार निष्ठा असली पाहिजे आणि अशी निष्ठा असेल तरच आपल्याला ह्या भवसागरातून पार जाता येईल. आणि म्हणून सद्गुरूचरणांचा आश्रय धरावा असं ते आपल्याला सांगतात. असा हा पहिला श्लोक जो आहे तो आपण पाहिलेला आहे. आता आज जे आहे ते दुसऱ्या श्लोकाचं विवेचन आपल्याला करायचं आहे. आता दुसरा श्लोक म्हणजे बद्धो हि को विषयानुरागी. प्रश्न सोपे आहेत, उत्तरही सोपं आहे, पण कृतीमध्ये आणणं अवघड आहे.
पेपरहून परत आल्यानंतर घरी आईवडील विचारतात मुलाला, काय कसा गेला पेपर? पेपर खूप छान होता आणि जसा होता तसा मी छान सोडवला. आणि मग जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा मग समजतं की याला कमी मार्क मिळाले. असं का होतं? बद्धो हि क्यो विषयानुरागी का वा विमुक्तीर विषये विरक्ती को वास्ति घोरो नरक स्वदेह तृष्णाक्षय स्वर्गपदम किमस्ती. या ठिकाणी आता प्रश्न विचारले आहेत. या पूर्ण 32 श्लोकामध्ये अनेक प्रश्न विचारले आणि प्रश्नांचे समर्पक अगदी थोडक्यामध्ये उत्तरे दिलेली आहेत. आता थोडंसं लॉचा अभ्यास केल्यामुळे ती मला कल्पना आहे त्या गोष्टीची. जेव्हा हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एखादी केस असते तेव्हा त्या ठिकाणी जज जेवढे प्रश्न विचारतील त्या ठिकाणी तो वकील जो आहे वकील त्या प्रश्नांची समर्पक अगदी थोडक्यामध्ये उत्तरं देतो. तिथे एक एक ट्रायल फक्त 2-3 मिनटामध्ये संपते, कारण तिथे फक्त लीगल पॉईंट्स पाहायचे असतात. बाकी सगळे जे काय पुरावे वगैरे हे सगळे पूर्वीच्या खालच्या कोर्टामध्ये झालेले असतात. आणि म्हणून या ठिकाणी पण या प्रश्नोत्तरीमध्ये सुद्धा प्रश्न जरी जेवढे महत्त्वाचे असले तरी त्याची उत्तरं मात्र अगदी सोप्या शब्दात 2-2 शब्दातच दिलेली आहेत. त्याला आपण कोर्टाच्या भाषेमध्ये समरी ट्रायल म्हणतो. तसे हे समरी ट्रायलसारखे ही उत्तरं आहेत. आता इथे प्रश्न विचारला, खरा बद्ध कोण? आता उत्तर अगदी सोपं आहे. विषयांवर प्रेम करणारा विषयासक्त हा खरा बद्ध आहे. आता विषयांवर प्रेम करणारा जर विषयासक्त जो माणूस आहे तो जर बद्ध आहे तर मग त्याची मुक्ती कशी होईल? प्रश्नच आहे का? कारण जीव जो आहे परब्रह्म्यापासून जेव्हा वेगळा झाला, जीव म्हणून आला, जीवदशेला आला, त्याच क्षणी तो आपलं गतवैभव जे आहे तो विसरून गेला. जुने ठेवणे मीपणे आकडे ना. जुने ठेवणे, आपण परब्रह्मस्वरूप आहोत, अहम ब्रह्मास्मी, ही जी आपली धारणा आहे आणि हे जे सत्य आहे त्या सत्याला सोडून देणं म्हणजे जीव हा या ठिकाणी बंधनामध्ये अडकलेला आहे. तर खरा बद्ध कोण? विषयांवर प्रेम करणारा हा विषयासक्त. पुढचा प्रश्न आहे की असा जर विषयावर प्रेम करणारा जर बद्ध असेल तर मग त्याची मुक्ती कशी होईल? आपण आत्ताच काही दिवसापूर्वी आपण शंकराचार्यांचा ग्रंथ घेतला होता दुसरा, तो म्हणजे साधना पंचकम. त्यामध्ये अनेक साधकांसाठी सांगितलेल्या काही पायऱ्या आहेत, काही साधनं सांगितलेली आहेत. त्यामध्ये सुरुवातच अशी आहे, वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम तेनेशस्य विधीयताम अपि तिथे काम्ये मतिस्त्यज्यताम. अगदी एका श्लोकामध्ये 8 गुण, 8 पायऱ्या आणि असे 5 श्लोक म्हणजे 40 गुण त्यामध्ये दिले. सुरुवातीलाच ते म्हणतात वेदो नित्यमधीयताम, म्हणजे आपल्या वेदांचा, आपल्या उपनिषदांचा, गीता आहे, भागवत आहे, हे सगळे जे धर्मग्रंथ आहेत त्याचा आधी आपण अभ्यास करावा असं पहिल्या पायरीत सांगितलं. आणि मग सांगतात तदुदितम, म्हणजे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे कर्मस्वनुष्ठीयताम, आपली कर्मसुद्धा त्याप्रमाणे आपण केली पाहिजे. म्हणजे आपलं प्रत्येक कर्म याला कुठेतरी शास्त्राचा आधार पाहिजे. आणि तेने शस्य विधीयताम अपिचिती काम्ये मतिस्त्यज्यताम. काम्ये मतिस्त्यज्यताम म्हणजे आपल्या बुद्धीने कामना जी आहे तिचा आपण त्याग केला पाहिजे. आणि पापौघम परिधूयताम भवसुखे दोषोन संधीयताम. आपलं आत्तापर्यंत झालेलं जे काय पाप असेल ते माझ्या पापापासून माझी मुक्ती कशी होईल याचा विचार साधकाने करावा. आणि भवसुखे दोषोन संधीयताम, या भवसागरामध्ये जे सुख आहे ते सुख क्षणिक आहे असा सारखा विचार करावा. आणि आपल्यातले दोष जे आहेत ते शोधून आपण ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आत्मेच्छा व्यवसीयता, म्हणजे आपला आत्मा काय आहे, आपली ही जीवदशा का निर्माण झाली, आपण परब्रह्मापासून वेगळे का झालो, आणि निजगृहात तूर्णम विनिर्गम्यता. निजगृहात म्हणजे आपलं घर, आपलं आपण जेवढं म्हणतो मी आणि माझं जेवढं म्हणून आपण गोळा केलेलं आहे, तूर्णम विनिर्गम्यताम, हे गवताच्या वाळलेल्या गवतासारखं ते नाशवान आहे. ते कुठल्याही क्षणी एखादी ठिणगी पडली तरी ते नाश होणार आहे. असं जर मी गोळा केलेला सगळा संसार असेल तर त्यावर मी किती भरोसा ठेवावा, आणि मग भरोसा ठेवायचा असेल तर कोणावर ठेवायचा. त्यामुळे आत्मेच्छा व्यवसीयता, आत्मेच्छा म्हणजे आत्म्याचं प्रबळत्व, आत्म्याचं महत्त्व, आत्म्याचं या संसार सागरामध्ये असणारं महत्त्व जे आहे ते माणसाने जाणलं पाहिजे, तरच त्याची पुढच्या पायरीवर जाण्याची तयारी होत असते. म्हणून आपण त्या साधना पंचकमध्ये आपण शिकलो तसंच या ठिकाणी खरी मुक्ती कशात आहे, तर या विषयामधून वैराग्य निर्माण झालं पाहिजे. आता विषय आणि वैराग्य
या गोष्टी आपल्या दासबोधामध्ये कितीतरी ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आपण नेहमीच म्हणतो, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही असं केव्हा म्हणतो, केव्हा माणूस म्हणतो? जेव्हा विषयाचं सुख घेऊन झालं, त्यानंतर उपरती झाली, आणि उपरती झाली तेव्हा म्हणतो की तुझं विण रघुनाथा बोखटे सर्व काही. म्हणजे अगोदर सगळ्या चुका करून झाल्या, अगोदर ज्या ठिकाणी सुख आहे असं वाटत होतं त्याच्या मागे लागून झालं, आता त्याच्या मागे लागूनसुद्धा माझ्या हाती काही नाही आलं, अशी जेव्हा अवस्था येते तेव्हा त्या विषयापासून दूर व्हावं, ह्या विषयामध्ये काही रस नाही असं माणसाच्या मनामध्ये निर्माण होणं म्हणजेच खऱ्या मुक्तीची ती सुरुवात आहे. त्या विषयांच्या वैराग्यामध्ये, म्हणजे ते विषयापासूनचं वैराग्य जे आहे ते आपण आधी अंगी बांधलं पाहिजे, असा हा श्लोक सांगतो आपल्याला. आता पुढे पुन्हा प्रश्न येतो की भयंकर नरक हा कुठे आहे? को वास्ति घोरो नरक स्वदेह. आता हा नरक कुठे असं विचारल्यानंतर नरक कशामध्ये आहे, तर आपल्या शरीरातच नरक आहे. आता हे शरीरातच नरक आहे असं म्हणल्याबरोबर पुन्हा प्रश्न पडतो, आता हे कसं? कारण ज्या अर्थी आपण हे शरीर धारण केलं त्या अर्थी पूर्वजन्मामध्ये काहीतरी विषय वासना इच्छा ती पूर्ण झाली नाही, आणि ती पूर्ण होण्यासाठी हा जीव हा आत्मा भटकत राहिला, आणि मग त्याला अनुकूल म्हणजे त्या वासना पूर्ण होण्यासाठी जी परिस्थिती ज्या घरामध्ये ज्या मातापित्यांच्या गर्भामध्ये आपल्याला अनुकूल असेल त्या ठिकाणी आपला जन्म झाला. त्यामुळे जन्मभयाचा डोंगर चढेना ऐसा. भयंकर नरक कुठे आहे, तर या शरीरातच आहे. आणि चौथा प्रश्न या ठिकाणी जो विचारला, तृष्णाक्षय स्वर्गपदम किमस्ती. स्वर्गामध्ये जाण्यासाठी, स्वर्गाची प्राप्ती होण्यासाठी माणसाने काय करावं, तर तृष्णा नाश होणे. तृष्णा म्हणजे माणसाच्या ठिकाणी सारखी इच्छा होणे, एखाद्या गोष्टीची मला गरज आहे आणि ती मला प्राप्त व्हावी असं सारखं एकानंतर एक एकानंतर एक. आपल्या अर्थशास्त्रामध्ये नियम आहे की वॉन्ट्स आर अनलिमिटेड बट द मीन्स टू सॅटिस्फाय दी वॉन्ट्स आर लिमिटेड. म्हणजे जो कमीत कमी म्हणजे आर्थिक सुबत्तेमध्ये सुखी समाधानी राहू शकतो, ज्याच्या गरजा कमीत कमी असतील तो खरा सुखाने राहू शकतो. पण ज्याची गरज कधीच भागत नाही, कितीही मिळालं तरी अजून काही मिळावं असं सांगतात, असं त्याला वाटतं, त्याच्या ठिकाणी मात्र समाधान कधीच येणार नाही. म्हणून या ठिकाणी हे विषय जे आहेत या दुसऱ्या श्लोकामध्ये आपल्याला आता पाहायचे आहेत. थोडक्यामध्ये हे सांगितलं. आता विषय म्हणजे काय? हे विषय हेच बंधन आहेत. आता विषय तो आम्हा झाला नारायण. आता आपण म्हणतो इकडे विषयांवर प्रेम करणारा विषयासक्त जो आहे तो बद्ध आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विषय तो आम्हा झाला नारायण. तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च त्याच्या नावे. म्हणजे सगळं संसारामध्ये आल्यानंतर सगळं करा, पण अखंड स्मरण जे आहे ते भगवंताचं करा. आणि असं अखंड स्मरण भगवंताचं केल्यानंतर तो भगवंत आपल्याला क्वचित घेता आडरान मार्गी लावितो त्वरे. जीवात्यंचा जाण तेचे झाले सुजाण, क्वचित घेता आडरान मार्गी लावितो त्वरे. ही जी सोय आहे ही आपले सद्गुरू आपल्यासाठी करतात. फक्त आपण त्यांच्यावर भरोसा निष्ठा अपार प्रेम त्यांचं अनुसंधान हे आपण मात्र टिकवून ठेवलं पाहिजे. म्हणून नरक कुठे आहे असं विचारल्यानंतर ते म्हणतात नरक म्हणजे आपल्या शरीरातच आहे. ज्या अर्थी हे शरीर प्राप्त झालं त्या अर्थी तो नरकच आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या शरीरप्राप्तीच्या अगोदर म्हणजे आत्मा जो आहे तो आत्मा कसा होता, तर तो परमेश्वराचं स्वरूप आहे. कवळसा जे आहे, सूर्य आणि कवळसा हे उदाहरण या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्या झोपडीमध्ये आता कवळसा असत तसा आपल्याला पाहायला मिळत नाही सहजासहजी. पूर्वी जेव्हा खेड्यामध्ये राहत होतो, झोपड्यांमध्ये होतं, घरात आपले मित्र राहायचे, आम्ही स्वतः राहायचे, त्यावेळेस गेल्यानंतर तिथे घरामध्ये एखादी तिरीप जी आहे सूर्याची किरणाची ती त्या घरामध्ये पडत असे, आणि ती पडल्यानंतर लगेच आपल्याला त्याचं कौतुक वाटायचं की अरे छान, किती छान दिसतं, असं छान छान वाटतं आपल्याला. पण नंतर त्या कौलाचं जेव्हा साकारणं असेल, कौलाचं ते छिद्र जेव्हा बंद केलं जातं तेव्हा आतलं ते प्रतिबिंब आपल्याला दिसलं होतं, तो कवळसा दिसला होता, तो कवळसा आता दिसेनासा झाला. आता तो दिसेनासा झाल्याबरोबर तो गेला कुठे, तर तो जिथून आला तिथेच गेलेला आहे. आणि म्हणून साधक भावे नमस्कार गाली, त्याची चिंता साधूस लागली,
सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. तर जेथील तेथे म्हणजे तो कवळसा जसा त्या सूर्याच्या रूपामध्ये सामील झाला, एकरूप झाला, तसा हा जीव ज्या ठिकाणी हा देहभावावर आले आहे, देहभाव प्राप्त केला आहे, त्यापासून पुन्हा आत्मभावावर जेव्हा जाईल तेव्हाच तो खऱ्या अर्थाने त्या परब्रह्मस्वरूपाशी एकरूप होईल. आणि पण ते होण्यासाठी खरी मुक्ती कशात आहे तर विषयांच्या वैराग्यात आहे. मुक्ती कशात आहे तर विषयांचं वैराग्य. समर्थांचंच आपलं उदाहरण घेऊया आपण पुन्हा. नरकाचे कोठार भरले, आत बाहेरी लिडबिडले, मूत्रपोतडे जमले दुर्गंधीचे. म्हणजे हे कशासाठी सांगतात की हे शरीर म्हणजेच नरक आहे. कशा अर्थाने ते या अर्थाने की नरदेह किती घाणेरडा आहे. आतमध्ये जर आपण पाहिलं तर कसं दिसतं, ते नुसतं पाहिलं तरी माणसाला किळस येते, त्याचा विचार केला तरी किळस येते. त्यामुळे वरवर दिसण्याच्या चांगलेपणामध्ये माणूस रमून जातो. पण वरवरचं चांगलंपणा हे कायम टिकणारं नाही, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा तो माणूस बद्धापासून मुमुक्ष अवस्थेमध्ये येतो आणि मुमुक्षूपासून मग साधक आणि सिद्ध अशा पायऱ्या त्याच्या सुरू होतात. मग आता जन्माच्या वेळेस पहा कसं असतं की मग ते खांडून काढिती, हस्तपाद छेदून घेती, हाता पडिले तेची कापिती, मुख नासिक उदर. म्हणजे सिझेरियन ऑपरेशनसारखं सांगितलं या ठिकाणी. जे काही असेल ते त्या काट्याने काढून त्या मुलाला बाहेर काढतात. तेव्हा त्याचा जन्म होतो. आणि मग आता जन्म झाल्याबरोबर आत्तापर्यंत जो म्हणत होतो परमेश्वरा मी तुझी भक्ती करेन, तुझ्याशी मी एकरूप होईल असा म्हणणारा तो आता लगेच पलटला. आता कोहम कोहम म्हणजे उलटा चोर कोटवाल को दाटे अशी परिस्थिती जन्म झाल्याबरोबरच होती. पण भगवंतानी ही सोय करून ठेवली आहे की या जन्मामध्ये याच देहामध्ये असतानासुद्धा आपण परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो. आता साध्या आपण उदाहरणं जर पाहिले तर अनेक जनावरं जी आहेत, घोडा आहे, हत्ती आहे, गाढव असेल, कोणी असेल, ही सगळे कित्येक वर्षापासून जशी होती तशीच आहेत. त्यांच्यामध्ये फरक पडलेला नाही. कारण त्यांच्या ठिकाणी आपल्यासारखी बुद्धी नाही, आपल्यासारखी त्यांच्या ठिकाणी काय म्हणत त्याला विवेक नाही, वैराग्य तर नाहीच नाही. फक्त सुखोपभोग हे एकच त्यांच्या ठिकाणी आहे आणि त्यामध्येच ते रममाण होतात, त्यातच त्यांना आनंद वाटतो. त्यामुळे आहे त्या योनीमधनं मी पुन्हा चांगल्या योनीमध्ये प्राप्त व्हावं अशी सोय त्या देहामध्ये नाही. आणि ही सोय फक्त नरदेहामध्ये आहे. आणि म्हणून समर्थ जरी म्हणत असले की हा नरदेह असा आहे, कुस्तीळ आहे, विटाळाचं हे फळ आहे असं जरी म्हणत असले तरी शरीर किती सुंदर आहे, तशी या शरीराचे यंत्र आणिक नाही असं सुद्धा सांगतात. आणि या नरदेहाची निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. या नरदेहानेच भगवंताची प्राप्ती होते आणि त्यामुळे धन्य धन्य हा नरदेह असं आपल्याला समर्थ सांगतात. आणि म्हणून आता आपल्यावर अवलंबून आहे की या नरदेहाची धन्यता करायची का त्याला असंच वाया घालवायचं. आणि त्यासाठी असे सगळे प्रश्न विचारलेले आहेत. बद्ध कोण, मुक्ती कशाच आहे, नरक कुठे आहे आणि स्वर्गप्राप्ती कशी काय होते. अनेक उदाहरणं या ठिकाणी देता येतील. ते खरं म्हणजे आता आपल्याला सर्वसाधारण माणसाला वाटतं की माझं घर, आपण म्हणतो त्यांच्या घरी गेलो तर काय किती आलिशान घर होतं त्यांचं, अगदी स्वर्गामध्ये राहिल्यासारखं असं वाटलं की आपण आता इथंच राहावं. म्हणजे एखादी चांगली गोष्ट पाहिली की लगेच त्या ठिकाणी आपण रममाण होतो. पण तिथे गेल्यानंतर, स्वर्गामध्ये गेल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी इतका आराम असतो की त्या आरामाचासुद्धा कंटाळा येतो. सगळे सोन्याची नगरी, सगळं सोनं. जेवायला बसलं तरी ताटामध्ये सोनंच वाढलं तर भूक भागणार आहे का? ते सोनं आपण खाऊ शकतो का? तर एवढं सगळं वैभव सगळं असूनसुद्धा जर माणूस उपाशी राहिला तर मग त्या वैभवाचा उपयोग काय? म्हणून जो भोगामध्ये आसक्त असतो तो, आणि ज्याला स्वर्गभोगाची अभिलाषा निर्माण होते, म्हणजे आपल्या भोगामध्ये तो आसक्त आहे, पण मी माझ्या आसक्तीमध्ये राहून यापेक्षा अधिक कसं मला मिळेल असं जो विचार करत राहील त्याला खरं म्हणजे सगळ्याच ठिकाणी भिकारी असंच म्हटलेलं आहे. पण मी ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये राहूनसुद्धा मी समाधानी कसा राहील असा विचार माणसाच्या मनामध्ये येणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून मनुष्य लोकामध्ये दुर्लभ आहेत. तर या यम आणि नचिकेतेचा संवाद जो आहे त्यामध्ये सांगतात की मनुष्य लोकामध्ये ज्या ज्या गोष्टी दुर्लभ आहेत ते सगळं तू मागून घे. यम सांगतो नचिकेताला की या ठिकाणी
वाद्य आणि वादनामध्ये निपुण असणाऱ्या अनेक अप्सरा, अनेक स्त्रिया या ठिकाणी आहेत. त्या तुला पाहिजे तर मागून घे, ज्या माणसांना या पृथ्वीवर कधीच मिळत नाही. पण त्या ठिकाणी नचिकेता जो आहे तो यमाला म्हणतो की मला हे क्षणभंगूर अनित्य असं जे आहे त्या सगळ्या गोष्टी नको आहेत. म्हणून मला माझ्या सर्व इंद्रियांना निस्तेज करून टाकतील अशा प्रकारचं ज्ञान मला पाहिजे. पृथ्वीवरील देवता असो किंवा स्वर्गातल्या देवता असो, या देवतासुद्धा फार मोठ्या नाहीत, फार त्यांच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत असं नाही. त्यामुळे त्यांची इच्छा तर माणसाने करूच नाही, कारण आपल्या भोगाची अनिवार्य इच्छा म्हणजे तृष्णा म्हणजे काय, भोगाची अनिवार्य अशी इच्छा, की जर आपण एक भोग झाला तर दुसऱ्या भोगाबद्दलचा मनामध्ये विचार येतो आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण पुन्हा त्याच्याच मागे लागतो, त्याच प्रयत्नात लागतो. पण या सगळ्यानंतरसुद्धा हे सगळे प्रयत्न माझे निरर्थक आहेत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे, या जन्मामध्ये आलं पाहिजे. नाही तर पुन्हा पुढचा जन्म घ्यावा लागेल आणि मग पुन्हा हेच पुनरपी जन्म पुनरपी मरणम. म्हणून स्वर्गसुख जे आहे ते सुद्धा तुच्छ आहे असं आपण मानलं पाहिजे. आणि म्हणून या स्वर्गसुख तुच्छ आहे हे सांगण्यासाठी आपल्याकडे पुन्हा दासबोधामध्ये पुन्हा ओव्या आहेत. स्वर्गलोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती, सद्गुरू कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना. आता सद्गुरूंच्या कृपेची प्राप्ती होणं म्हणजेच आपलं यामध्ये स्वर्गाची प्राप्ती आहे, म्हणजेच आपला मोक्ष आहे. म्हणून त्या सद्गुरूंची प्राप्ती आपल्याला व्हावी हेच असेल तर मागे पण मी जसं बोललो त्याप्रमाणे ते क्रेन सगळ्या वस्तू जेव्हा व्यवस्थित बांधलेल्या असतील, त्याच वस्तूला ज्याच्यावर लोखंडी सगळं मोठमोठ्या पट्ट्या लावलेल्या आहेत त्याला ते क्रेनचं मॅग्नेट लगेच उचलतं आणि त्या समुद्रातल्या बोटीवर नेऊन टाकतं. पण आपलं मन जर इतस्ततः भरकटत असेल, आपलं मन जर विषयामध्ये सुख पाहत असेल, धुंडत असेल, तर ते मन आपले सद्गुरू पुन्हा आपल्याला त्यातून बाहेर काढू शकणार नाहीत. म्हणून कधी ना कधीतरी आपल्याला उपरती झाली पाहिजे. उपरती मदरामी जाहली पूर्ण कामी. हे जे आहे तशी उपरती होणं म्हणजेच आपल्या मोक्षाकडे आपली वाटचाल झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून स्वर्गलोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती, सद्गुरू कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना. सद्गुरू कृपेची एकदा प्राप्ती झाली की त्यामध्ये आपल्याला अगदी नित्य असं सुख प्राप्त होणार आहे. आणि पुढची ओवी अजून एक महत्त्वाची जशी आहे ती, हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सर्वदा अविनाशी एक सद्गुरू पद. आता हरिहर ब्रह्मादिक, हरी हर आणि ब्रह्मा म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि शंकर हे जरी तीन देवता असले तर ते समर्थ किती छातीठोकपणे म्हणतात नाश पावती सकळिक. आता ह्याचा म्हणण्याचा अर्थ काय थोडासा आपण विचार करावा. मागे एकदा निलंग्याच्या मठात माझ्या माहितीप्रमाणे मी होतो, पारायण चालू होतं आणि आपल्या सुधीरभावाने सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी सत्संगामध्ये काही बोलायचा तिथे प्रसंग आला. तेव्हा बोलताना हे सद्गुरूचा महिमा जो आहे तो मी सांगत असताना ही ओवी मी त्या ठिकाणी वापरली. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सर्वदा अविनाश एक सद्गुरूपद. म्हणजे हरिहर आणि ब्रह्मा हे सुद्धा नाश पावतात, पण सद्गुरूपद जे आहे ते शाश्वत आहे, अविनाश आहे हे सांगत असताना समोरच्या श्रोत्यांमध्ये एक जण आहे, त्याने त्याबद्दलचं म्हणजे आक्षेप घेतला. कारण ते शंकराचे भक्त होते. ते म्हटलं असं कसं तुम्ही म्हणता. म्हटलं हे जे आहे एखाद्या कलेक्टर ऑफिसमध्ये काही कामं करण्यासाठी अधिकारी नेमून दिलेले असतात. आता ते अधिकारी आहेत तोपर्यंत ते काम करतात. त्या अधिकाऱ्यांची बदली झाली म्हणजे ते अधिकारी तिथून निघून जातात. पण दुसरा जेव्हा येतो तेव्हा तोच अधिकार घेतो आणि तेच काम पुढे चालू ठेवतो. तसं कल्पांत, जसा कल्प संपला तेव्हा पुन्हा सृष्टी निर्माण झाली, तेव्हा ती निर्माण होण्यासाठी ब्रह्मदेवाची योजना आहे. त्या सृष्टीचं पालनपोषण करण्यासाठी विष्णूची योजना आहे आणि त्या शेवटी त्याचा लय करण्यासाठी म्हणजे त्याचा म्हणजे काय म्हणतात संहार करण्यासाठी म्हणून भगवान शंकराची योजना आहे. आणि म्हणून कलेक्टर ऑफिसमधलं जे कामं असतील ते काम नेहमी चालण्यासाठी 3 माणसं येतात, ते राहतात, ते काम करतात आणि पुन्हा ते निघून जातात. पण त्यांची जागा लगेच दुसरा घेतो. हे जसं आहे तसं हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक. पण हे जरी झालं तरी प्रत्येक कल्पामध्ये पुन्हा हे तिन्ही देवता आहेत आणि भगवंताचं कार्य असंच पुढे चालू राहतं. म्हणून अविनाशी काय असेल तर ते सद्गुरूपद, जन्मोजन्मीची आपली गाठ आहे. सद्गुरू आणि सत्शिष्य हे सगळं मागच्या जन्मापासून. आता याचं एक उदाहरण म्हणजे सोपं उदाहरण सांगतो. ते आपल्या
तुकाराम महाराजांचं तुकाराम नाही नामदेव महाराज नामदेवांचा संकल्प होता शतकोटी अभंग करण्याचा नामदेवांचा संकल्प असं म्हणतात. आता शतकोटी म्हणजे अगणित असे त्यांनी अभंग रचना केली, पण हा संकल्प होता. पण तरी त्यामधले काही अभंग होण्याचे राहिले. नामदेव महाराजांनी पुन्हा जन्म घेतला तो तुकाराम महाराजांच्या रूपाने. तुकाराम महाराजांनी पुन्हा सगळे अभंगाची रचना केली. आता हे झाले 2 जन्म झाले. आता पुन्हा ती जो संकल्प होता चांगला संकल्प, त्यासाठी पुन्हा त्यांना जन्म घ्यावा लागला आणि तो जन्म म्हणजे तुका विप्र म्हणून संत होऊन गेले. माझ्या माहितीप्रमाणे बीड जवळचे ते राहणारे होते आणि त्यांची समाधी कराडच्या जवळ बोरबन नावाचं गाव आहे, नदीकाठी आहे ते. मी लहान असताना जेव्हा काही अध्यात्माचा गंध नव्हता तेव्हा त्या बोरबनच्या गावी गेलो होतो. त्या ठिकाणी समाधी आहे, गणपतीचं मंदिर आहे, तिथे ते दर्शन झालं. पण पुढे रामकृष्ण मठामध्ये नागपूरला असताना हे तुका विप्र यांचं चरित्र जेव्हा वाचलं तेव्हा हे लक्षात आलं की हे चांगल्या वासना असो किंवा दुष्ट वासना असो त्या पूर्तीसाठी जीव पुन्हा पुन्हा जन्म घेतो. पण संतांचा जन्म घेणं आणि आपलं जन्म घेणं यामध्ये फरक आहे. म्हणजे भयंकर नरक कोठे आहे हे आपण पाहत आहोत, पण आपला जो जन्म असतो तो पूर्वजन्माच्या पापानुसार त्याचे शिक्षा भोगण्यासाठी म्हणून हा जन्म आहे. आणि संतांचा जो जन्म असतो तो कितीही शिक्षा भोगली तरी त्यांना त्याचा फरक नसतो. ज्याप्रमाणे एक उदाहरण देतो आणि मग आपण हा विषय थोडासा थांबूया, आपण थोडासा वेळ जास्त होते आहे म्हणून. एक उदाहरण खूप छान आहे, मला ते खूप चांगलं वाटतं आणि आपणही त्याचा अनुभव म्हणजे ऐकून घेतला असेल, कारण अनुभव घेण्यासाठी जेलमध्ये जायची काही गरज नाही. म्हणून विवेकानेच आपण याचा विचार करायचा. जेलमध्ये जे आहे जेलर जो आहे त्या जेलचं मोठं कंपाऊंड असतं, त्या कंपाऊंडमध्ये सगळे कैदी असतात, त्यामध्ये तो जेलर राहतो, त्याची बायको राहते, त्याची मुलं राहतात. आता हे जे जेलर त्याचं कुटुंब जे आहे हे दिवसभरात केव्हाही जेलच्या बाहेर येतात, केव्हाही आतमध्ये जातात, आनंदाने राहतात. आणि जे कैदी त्या ठिकाणी आहेत ते मात्र आपली ती शिक्षा भोगल्याशिवाय त्यांना बाहेर जाता येत नाही. तर आपण जे आहोत बद्ध जे आहेत ती सगळे कुठल्या ना कुठल्या पापाचं क्षालन करण्यासाठी म्हणून या ठिकाणी जन्म झालेला आहे. पण संत जे आहेत त्यांचा संकल्प जो आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. म्हणून संत जे जन्म घेतात ते या समाजाच्या उन्नतीसाठी ते जन्म घेतात आणि म्हणून त्यांचा जन्म जसा त्यांच्या हातात असतो तसं त्यांचा निर्याण आणि मृत्यू हे सुद्धा ते आधीच सांगून त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी पुन्हा निघून जातात. त्याप्रमाणे असं इथं लक्षात घ्या की संत सत्पुरुष जे आहेत त्यांचं जन्म घेणं आणि आपलं जन्म घेणं यामधला फरक आहे. म्हणून स्वर्गप्राप्ती म्हणजे काय आपल्यासाठी आता हा विचार आला की स्वर्गप्राप्ती म्हणजे काय की तृष्णा नाश. तृष्णा म्हणजे मला कशाची तरी तहान लागली, तहान लागल्याबरोबर पाणी पितो, पाणी पिल्याबरोबर समाधान झालं म्हणजे आता मला पुन्हा पाण्याची गरज नाही असं होत नाही. सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन, तैसेचे श्रवण आणि मनन केलेचे करावे. त्यामुळे तैसेचे श्रवण आणि मनन केलेचे करावे म्हणजे पुन्हा पुन्हा वेदो नित्यमधीयताम अनुदिनम कर्मसुनुष्ठीयताम. म्हणजे या वेदांचं अध्ययन, या उपनिषदांचं अध्ययन, अशा शंकराचार्यांच्या सारख्या ग्रंथांचं अध्ययन, हे जे आहे ग्रंथाचं वाचन हे नेहमी आपण केलं पाहिजे. आणि असं करता करता मनुष्य काय सांगावी खुण, परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावी खुण, परंतु अध्यात्मग्रंथ श्रवण होता उमजे. म्हणून आध्यात्मिक ग्रंथाचं श्रवण जसं जसं आपलं होईल, आता श्रवण म्हणजे फक्त कानाने श्रवण आहे असं नाही, श्रवण म्हणजे त्याचा अभ्यास आहे, त्याचं वाचन आहे, त्याचं चिंतन आहे, हे महत्त्वाचं आहे. पण सगळ्यात शेवटी पुन्हा आपल्या समर्थांचा एक शिक्का असतो त्याच्यामध्ये, समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे जन. आणि म्हणून आपली जबाबदारी ही आहे की आपण हे जे सगळं शिकत आहोत प्रश्नोत्तरीच्या रूपाने असो किंवा अनेक ग्रंथांच्या रूपाने असो, ते जे ज्ञान आपण मिळवलेलं आहे ते ज्ञान आता आपण, थेअरी तर भरपूर झाली, थेअरीमध्ये तर खूप पासिंग झालं, पण आपल्याला पासिंग हे थेअरी आणि प्रॅक्टिकलचं दोघांचं सेपरेट आहे. थेअरीत पास झाला म्हणजे पास झाला असं नाही, पण प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा जसं पास व्हावं लागतं तसं आत्तापर्यंत मी जे काही शिकलो ते मी आचरणात आणलं की नाही. आणि ते जर मी आचरणात आणलं नसेल तर मग काय उपयोग.
विद्या अवदंडची शिकला प्रसंगमान चुकतच गेला, तरी मग ते विद्याला कोण पुसे, समर्थ आपल्याला सांगतात. आणि म्हणून समजले आणि वर्तले, हे वर्तले जे आहे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि तो कथाभाग, ती जी जबाबदारी ती सगळी आपल्यावर आहे. जे शिकले त्यांच्यावर, जे सगळं हे ज्ञान घेतलं त्यांच्यावर ही जबाबदारी आहे. पण जे पडत मूर्ख आहेत, ज्यांना हे सगळं माहिती आहे पण त्याप्रमाणे आचरण नाही, त्यांच्याबद्दल काय विचारायचं. समर्थक लगेच दोन भाग करून टाकतात. म्हणजे दासबोधाचा अभ्यास केल्यानंतरच मूर्ख पण आहेत आणि पडत मूर्ख आहेत, हे सुद्धा दासबोधाचा अभ्यास केल्यानंतरच हे लक्षात आलं. म्हणजे सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर आपल्यामधले दुर्गुण जे आहेत ते किती आहेत आणि ते कसे जातील, ही मुमुक्षा जी आहे ती माणसाच्या मनामध्ये निर्माण होते. आणि मग त्यातून चांगला मार्ग कोणता हा शोध घेतो. आणि तो शोध घेता घेता जेव्हा परब्रह्माचा शोध लागतो तेव्हा अनायासे विषयाच्या ठिकाणी वैराग्य जे आहे ते निर्माण होतं. प्रपंच मुळीच नासका, विवेके करावा नेटका, आणि नेटकाकरिता फिका होत जातो. अशा प्रकारे हे विवेचन जे आहे ते दुसऱ्या श्लोकाचं आपण आज पाहिलेलं आहे. आता आपण पुढच्या भागामध्ये तिसऱ्या श्लोकाकडे वळूया. तसे आता 35-32 मिनटं झालेली आहेत, त्यामुळे घाई पण नाही आपल्याला. आता आपण जे पाहिलं की स्वर्गलोक इंद्रसंपत्ती हे काळांतरी विटंबते हे आहे. आणि दुसरीकडे एक पुन्हा असं गीत आहे, रम्य ही स्वर्गाहुनी लंका, जिची या कीर्तीच्या सागर लहरी वाजविती डंका. ही लंका जी आहे ती खूप रम्य आहे, सगळं आहे. सगळ्या समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या लंकेचंच वर्णन करत आहेत. पण त्या ठिकाणी सुद्धा लंकाधीश जो आहे तो सुद्धा, त्याचासुद्धा नाश झाला आहे. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, आणि बळे लागला काळ हा पाठी लागे. वासना विषय आणि मग विषयापासूनचं वैराग्य हे महत्त्वाचं आहे. आणि त्यातच खरी मुक्ती आहे, हे आपल्याला हे सगळे ग्रंथ आपल्याला सांगतात. समर्थता आपल्याला वारंवार सांगतात. पण सांगणारे खूप सांगतात, पण मी माझेच कान बंद करून घेतले तर उपयोग होणार नाही. ते खूप तळमळीने सांगतात, पण त्या तळमळीचा उपयोग मी जर करून घेतला नाही तर माझ्यासारखा अभागी मीच आहे. आणि म्हणून या भवसागरातून पार करून जाण्यासाठी सद्गुरू तुमच्या चरणाचा आश्रय आम्ही निरंतर घेत जाऊ. निष्ठेने तुमचं नाम घेऊ, आणि ते नाम असं घेऊ की ते नाम घेता घेता आम्ही स्वतःला विसरू, आमची देहबुद्धी विसरू, आणि आत्मबुद्धी आमच्या ठिकाणी दृढ होईल. अशा प्रकारचा प्रयत्न, तशी साधना आम्ही करत राहू, असा संकल्प करून आज आपण या दुसऱ्या श्लोकावर थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवारी, जनहित विवारी, जनहित विवारी, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही
केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय जगद्गुरु श्री शंकराचार्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।